नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बेसिकपासून म्हणजेच मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र भूगोलवरती आपण प्रश्न पाहणार आहोत। तुमची कोणतीही परीक्षा असो मित्रांनो, प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारले जातात आणि आजचे जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न वन लाइनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जावं। म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बिलकुल स्किप करू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? तर 1 मे 1960 ला झालेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना। महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो। तर मुंबई आहे आपल्या महाराष्ट्राची राजधानी। तर मग मित्रांनो महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर नागपूर आहे, लक्षात ठेवा। कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात? तर कोणत्या शहराची ओळख आहे आपल्या महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून? तर छत्रपती संभाजीनगर या शहराची ओळख आहे। महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? तर पुणे ही आहे आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी। स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण हे होते आपल्या स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री। चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? तर नाशिकराव तिरपुडे हे होते आपल्या स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? मित्रांनो हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे। तर आपल्या महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे शेकरू, लक्षात ठेवा। महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? मित्रांनो आधी जे आपण पाहिले ते काय आहे? तर आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी होता काय आहे? शेकरू आहे। आणि आपल्या महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? तर हरियाल आहे, लक्षात ठेवा, यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका। महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे? तर त्रिकोणाकृती आहे आपल्या महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार। महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी किती आहे? तर 800 किमी आहे। महाराष्ट्राची दक्षिण उत्तर रुंदी किती आहे? तर 720 किमी आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक आहे? पहा मित्रांनो काय विचारलेलं आहे, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर 3रा क्रमांक आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात मोठा आहे? तर मित्रांनो अहमदनगर हा जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आपल्या महाराष्ट्रातला। क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान आहे? तर मुंबई शहर हा जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा। देशाचा महाराष्ट्राने किती टक्के प्रदेश व्यापलेला आहे? तर 9.36% प्रदेश हा व्यापलेला आहे आपल्या महाराष्ट्राने। महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? तर आपल्या महाराष्ट्राच्या पूर्वेस छत्तीसगड हे राज्य आहे। विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जीके जीएसची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे। प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही पीडीएफ काढलेली आहे मित्रांनो। यामध्ये जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत ते सर्व टॉपिक आणि जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत। जे वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात ते सुद्धा तुम्हाला या पीडीएफमध्ये पाहायला मिळतील। तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि हो मित्रांनो ही पीडीएफ ही वन लाइनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे। तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका। पीडीएफ ही पेड पीडीएफ आहे, तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे। तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा। महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्याबरोबर कोणत्या जिल्ह्याची सरहद आहे असा प्रश्न आहे। आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा राज्याबरोबर सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सरहद आहे, लक्षात ठेवा। चला नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या सर्वात जास्त सरहदी कोणत्या राज्यासोबत आहेत? तर मध्य प्रदेश या राज्यासोबत आहेत। आपल्या महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या सर्वात जास्त सरहदी या मध्य प्रदेश या राज्याबरोबर आहेत। 1960 रोजी महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते? म्हणजेच मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रात एकूण 26 जिल्हे होते। आणि मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात आता सध्या किती जिल्हे आहेत ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे।
पटकन कमेंट करा. किती जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या? महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर सांगा मित्रांनो, महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये आहेत सर्वात जास्त जिल्हे. किती आहेत? तर 8 आहेत, लक्षात ठेवा. आणि या प्रशासकीय विभागात किती तालुके आहेत? तर 76 तालुके आहेत, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन. नाशिक प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर 5 जिल्हे आहेत नाशिक प्रशासकीय विभागामध्ये. कोणते कोणते जिल्हे आहेत? तर नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे 5 जिल्हे येतात नाशिक प्रशासकीय विभागात, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. कोकण प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर 7 जिल्हे आहेत कोकण प्रशासकीय विभागामध्ये. कोणते कोणते आहेत? तर पहा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 7 जिल्हे येतात कोकण प्रशासकीय विभागात, लक्षात ठेवा. कोणत्या जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आणि कधी झालेली आहे, असा प्रश्न आहे मित्रांनो. तर पहा, ठाणे जिल्ह्यापासून नवीन पालघर जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. कधी? तर 1 ऑगस्ट 2014ला, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्रात पूर्वीचा कुलाबा जिल्ह्याचे नामांतर कोणत्या जिल्ह्यात करण्यात आलेले आहे? तर पहा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील पूर्वीचा कुलाबा जिल्हा, तर याचे नामांतर हे रायगड जिल्ह्यात करण्यात आले. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. खानदेशात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? तर 3 जिल्ह्यांचा समावेश आहे खानदेशात. कोणती आहेत मित्रांनो ती जिल्हे? तर धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो खानदेशात. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. पूर्वीच्या चंद्रपूर जिल्ह्यापासून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली? तर गडचिरोली या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यापासून हा नवीन जिल्हा तयार करण्यात आलेला आहे. कधी? तर 26 ऑगस्ट 1982ला, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. पूर्वीच्या अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला? तर अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. पूर्वीच्या परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला आहे? तर हिंगोली या जिल्ह्याची निर्मिती झाली परभणी या जिल्ह्याचे विभाजन होऊन. आणि मित्रांनो, हिंगोली या नवीन जिल्ह्याची स्थापना ही कधी झाली? तर 1 मे 1999ला झालेली आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर छत्रपती संभाजीनगर हा आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग. नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग कोणता? तर कोकण प्रशासकीय विभाग आहे. हा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या आग्नेयेस कोणत्या राज्याची सीमा आहे? तर तेलंगणा या राज्याची सीमा लागते आपल्या महाराष्ट्राच्या आग्नेयेस, लक्षात ठेवा. पश्चिम कोकणास काय म्हणतात? तर खलाटी असं म्हटलं जातं पश्चिम कोकणास. आणि मित्रांनो, पूर्व कोकणास काय म्हणतात? तर वलाटी असं म्हटलं जातं पूर्व कोकणास, लक्षात ठेवा. महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी किती किमी आहे? तर 440 किमी आहे आपल्या महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी. सह्याद्री पर्वतास काय म्हणतात? तर पश्चिम घाट असं म्हटलं जातं सह्याद्री पर्वतास. शंभू महादेव डोंगर रांगा कोठून कोठेपर्यंत पसरलेल्या आहेत? तर या रांगा रायरेश्वरापासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या आहेत. शंभू महादेव डोंगर रांगांमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहे? तर भीमा व कृष्णा नद्यांची खोरी ही वेगळी झालेली आहे शंभू महादेव डोंगर रांगांमुळे. महाराष्ट्रात पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी डोंगररांग कोणती आहे? तर शंभू महादेव डोंगररांग आहे महाराष्ट्र पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी डोंगररांग. चला पुढचा प्रश्न पहा. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगांमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे? तर गोदावरी व भीमा या नद्यांची खोरी ही वेगळी झालेली आहे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगांमुळे. चला पुढचा प्रश्न आहे आपला महत्त्वाचा. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगांना अनुक्रमे पश्चिम व पूर्व भागास कोणकोणत्या नावांनी ओळखले जाते?
तर पहा मित्रांनो, पश्चिम भागास हरिश्चंद्र घाट म्हणतात, तर पूर्व भागास बालाघाट या नावाने ओळखले जाते. चला पुढचा आपला प्रश्न पहा. सातमाळा अजिंठा डोंगर रांगांमुळे कोणत्या नद्यांची खोरी ही वेगळी झाली आहे? पहा मित्रांनो, गोदावरी व तापी या नद्यांची खोरी ही वेगळी झालेली आहे सातमाळा व अजिंठा या डोंगर रांगांमुळे, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. देवगिरीचा दौलताबाद हा प्रसिद्ध किल्ला व अजिंठ्याची जगप्रसिद्ध लेणी कोणत्या डोंगर रांगांमध्ये आहेत? तर या सातमाळा व अजिंठा या डोंगर रांगांमध्ये आहेत. चला पुढचा प्रश्न पहा. जागतिक वारसा शिल्पस्थानात महाराष्ट्रातील कोणत्या लेणीची नोंद केलेली आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील अजिंठा लेणी याची नोंद केलेली आहे जागतिक वारसा शिल्पस्थानामध्ये, लक्षात ठेवा. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात? तर त्याला निर्मल रांग असं म्हटलं जातं. गाळण डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे धुळे ते नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो गाळण डोंगर. नेक्स्ट क्वेश्चन. नांदेड जिल्ह्यात कोणता डोंगर आहे? विद्यार्थी मित्रांनो, नांदेड जिल्ह्याच्या उत्तर व दक्षिण भागात सातमाळाचे डोंगर व मुदखेडच्या टेकड्यांनी व्यापलेला आहे आपला नांदेड जिल्हा. आणि या जिल्ह्याच्या दक्षिण नैऋत्य सीमेवर बालाघाटचे डोंगर आहे आणि हे सुद्धा लक्षात ठेवा. भामरागड डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये. दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत दरकेसा टेकड्या? तर या टेकड्या आहेत गोंदिया या जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रात सर्वात मोठे पठार कोणते आहे? तर दख्खनचे पठार आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे पठार. महाराष्ट्रातील सर्वात मोठी क्षेत्रफळाच्या दृष्टीने महानगरपालिका कोणती आहे? तर पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी क्षेत्रफळाच्या दृष्टीने. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असणारा जिल्हा कोणता? तर ठाणे जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा आहे ठाणे जिल्हा. चला नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये अजिंठा वेरूळ लेणी कोरलेली आहे? तर कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये आहे? तर बेसॉल्ट या खडकामध्ये आहे मित्रांनो अजिंठा आणि वेरूळ लेण्या, लक्षात ठेवा. जालना जिल्ह्याच्या सीमा कोणकोणत्या जिल्ह्याशी जोडल्या आहेत? तर बुलढाणा, परभणी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याशी जोडलेले आहेत जालना जिल्ह्याच्या सीमा. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? तर अरबी समुद्र आहे आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली आहे? तर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय? व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. शंभू महादेव डोंगराच्या उंचवटाच्या भागात कोणते पठार आहे? तर या भागात सासवडचे पठार आहे. पुढचा प्रश्न. टेबल लँड या नावाने कोणता भाग ओळखला जातो? तर पाचगणी पठार हा ओळखला जातो मित्रांनो टेबल लँड या नावाने. चला पुढचा प्रश्न पहा. मांजरा पठार कोणत्या डोंगर रांगेत आहे? तर मांजरा पठार आहे बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात आणि कोणत्या डोंगर रांगेत आहे? तर बालाघाट डोंगर रांगेमध्ये आहे. आणि ही डोंगर रांग महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या 3 राज्यामध्ये पसरलेली आहे, लक्षात ठेवा. मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे मालेगाव पठार. नेक्स्ट पहा मित्रांनो. तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे तोरणमाळ पठार. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या किंवा तुम्ही आपली GK/GS PDF सुद्धा परचेस करू शकता. तुम्हाला 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला तिथे PDF बद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल. आणि हो मित्रांनो, PDF ही पेड PDF आहे, तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे. तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका.
चला पुढचा प्रश्न पहा. खानापूरचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे आहे सांगली जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर सर्वांनाच माहिती असेल, आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई हे शिखर. मित्रांनो, या शिखराची उंची किती आहे? कळसुबाई शिखराची उंची तर 1646 मीटर आहे. आणि कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे असाही प्रश्न येऊ शकतो. तर कळसुबाई हे शिखर आहे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा. कोणते शिखर हे अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? तर बैराट हे शिखर आहे अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर. महाराष्ट्रात नाशिकच्या उत्तरेस दुसऱ्या क्रमांकाचे कोणते शिखर आहे आणि त्याची उंची किती आहे असा प्रश्न आहे. तर पहा मित्रांनो, साल्हेर हे शिखर आहे नाशिक जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आणि याची उंची आहे 1567 मीटर, लक्षात ठेवा. सप्तशृंगी शिखर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे सप्तशृंगी शिखर. 12 ज्योतिर्लिंगापैकी आपल्या महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर 5 आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग आहे हिंगोली या जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्यात कोणते ज्योतिर्लिंग आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो. त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग. चला पुढचा प्रश्न, बीड जिल्ह्यात कोणते ज्योतिर्लिंग आहे? तर परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग येते बीड जिल्ह्यामध्ये. घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो, हे जे काही आपण इथं घेतलेले आहे त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत, म्हणूनच आपण त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका. मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे असा प्रश्न आहे. तर कोणती खाडी आहे मुंबईच्या उत्तरेस? तर वसईची खाडी आहे. दाभोळची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे दाभोळची खाडी. चला नेक्स्ट क्वेश्चन, बाणकोट खाडी कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न आहे. तर कोणत्या नदीवर आहे? तर सावित्री या नदीवरती आहे. तेरेखोल खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. ही खाडी महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर आहे आणि तेरेखोल नदीच्या मुखाजवळ आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन, जैतापूर खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ही खाडी आहे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये, जैतापूर खाडी. पुढचा प्रश्न, जयगड खाडी कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न आहे. तर कोणत्या नदीवर आहे जयगड खाडी? तर हे आहे शास्त्री या नदीवर. वसई खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पालघर या जिल्ह्यामध्ये आहे वसईची खाडी. चला आता आपण पाहूयात महत्त्वाचे घाट आपल्या महाराष्ट्रातील, त्यावर प्रश्न पाहूयात. तर पहा मित्रांनो, नाशिक मुंबई मार्गावर कोणता घाट लागतो? तर थळघाट आहे नाशिक मुंबई या मार्गावर. आंबा घाट कोणत्या मार्गावर आहे? तर कोल्हापूर ते रत्नागिरी या मार्गावर आहे आंबा घाट. पुणे ते मुंबई या मार्गावर कोणता घाट लागतो? तर बोरघाट आहे मित्रांनो. आंबोली घाट कोणत्या मार्गावर आहे? तर सावंतवाडी ते बेळगाव या मार्गावर आहे आंबोली घाट. नेक्स्ट क्वेश्चन, फोंडा घाट कोणत्या मार्गावर आहे? तर कोल्हापूर ते पणजी या मार्गावर आहे फोंडा घाट. पुणे ते सातारा या मार्गावर कोणता घाट आहे? तर खंबाटकी घाट आहे पुणे ते सातारा या मार्गावर. कराड ते चिपळूण या मार्गावर कोणता घाट लागतो? तर कुंभार्ली घाट लागतो. दिवा घाट कोणत्या मार्गावर आहे? तर पुणे ते बारामती या मार्गावर आहे दिवा घाट. खांदेरी व उंदेरी ही बेटे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ही आहेत रायगड जिल्ह्यामध्ये. सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये कोणते बेट आहे? तर या जिल्ह्यात आहे कुर्टे हे बेट. सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे कुर्टे हे बेट. विदर्भातील नद्या कोणत्या दिशेने वाहतात असा प्रश्न आहे. तर कोणत्या दिशेने वाहतात विदर्भातील नद्या? तर या उत्तर दक्षिण या दिशेने वाहतात.
पूर्व पश्चिम दिशेने कोणत्या विभागातील नद्या वाहतात? तर खानदेशातील नद्या वाहतात पूर्व पश्चिम या दिशेने. चला पुढचा प्रश्न पहा. पालघर जिल्ह्यातून प्रामुख्याने कोणत्या दोन नद्या वाहतात? तर वैतरणा आणि उल्हास या दोन नद्या वाहतात पालघर जिल्ह्यातून. चला पुढचा प्रश्न आहे आपला. कोकणात सर्वात उत्तरेकडील नदी कोणती आहे? तर कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी आहे दमणगंगा. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? तर वैतरणा ही नदी आहे कोकणातील सर्वात लांब नदी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोकणातील सर्वात दक्षिणेकडील नदी कोणती आहे? तर तेरेखोल ही नदी आहे कोकणातील सर्वात दक्षिणेकडील नदी. दख्खन पठारावरील नद्या कोणत्या दिशेने वाहतात असा प्रश्न आहे. तर दख्खन पठारावरील नद्या या वायव्य ते आग्नेय या दिशेने वाहतात. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला आपली GK GS PDF हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे. प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही PDF काढलेली आहे मित्रांनो. तुमची कोणतीही परीक्षा असो आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येकांसाठीच ही PDF महत्त्वाची आहे. या PDF मध्ये आपण बरेचसे टॉपिक कव्हर केलेले आहे जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत मित्रांनो. जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात त्या सर्व टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील. आणि जे परीक्षेमध्ये रिपीटेड क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा आपण यामध्ये कव्हर केलेलं आहे. तर ज्यांना कुणाला आपली PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. आणि हो मित्रांनो, PDF ही पेड PDF आहे. तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर गोदावरी ही नदी आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी. गोदावरी नदीची आपल्या महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर 668 किमी आहे. गोदावरी नदीची आपल्या महाराष्ट्रातील लांबी आहे 668 किमी. विद्यार्थी मित्रांनो, गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? तर नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो गोदावरी या नदीचा उगम. गोदावरी नदीच्या दक्षिणेकडील उपनद्या कोणत्या आहेत? तर दारणा, प्रवरा, मुळा, बोरा, सिंदफणा आणि मांजरा या नद्या आहेत गोदावरी नदीच्या दक्षिणेकडील उपनद्या. लक्षात ठेवा, यावरती परीक्षेमध्ये एकतरी प्रश्न येईल मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन. गोदावरी नदी कोणत्या दोन डोंगर रांगांमधून वाहते? तर सातमाळा, अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या दोन डोंगर रांगांमधून गोदावरी नदी ही वाहते. लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या नदीने व्यापलेले आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्रफळ हे गोदावरी या नदीने व्यापले आहे. भीमा नदी कोठे उगम पावते? तर भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर या ठिकाणी होतो. नेक्स्ट क्वेश्चन. पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपुरातून कोणती नदी वाहते? तर इथून भीमा नदी ही वाहते. पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपुरातून भीमा नदी वाहते. सीना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर सीना नदी ही भीमा नदीची उपनदी आहे. महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे असा प्रश्न आहे. तर कोणत्या नदीची लांबी ही कमी आहे आपल्या महाराष्ट्रात? तर नर्मदा या नदीची लांबी ही कमी आहे. नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे असा प्रश्न. तर पहा मित्रांनो, किती आहे लांबी? तर 54 किलोमीटर आहे नर्मदा नदीची आपल्या महाराष्ट्रातील लांबी. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. तापी नदीची सर्वात महत्त्वाची उपनदी कोणती? तर पूर्णा ही नदी आहे तापी नदीची सर्वात महत्त्वाची उपनदी. अजिंठा टेकड्यात कोणत्या नदीचा उगम होतो? तर पैनगंगा या नदीचा उगम होतो अजिंठा टेकड्यामध्ये. पुढचा आपला प्रश्न. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे लोणार सरोवर. कोणत्या नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात? तर कोयना नदीस म्हटलं जातं आपल्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. मुळा आणि मुठा नदींच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? तर पुणे हे शहर आहे मित्रांनो. मुळा आणि मुठा नदीच्या संगमावर पुणे हे शहर वसले आहे. कोणत्या नदीच्या काठावर देहू, आळंदी ही तीर्थक्षेत्र आहेत?
तर इंद्रायणी या नदीच्या काठावर आहे देहू आणि आळंदी ही तीर्थक्षेत्र. पुढचा प्रश्न आहे, पंचगंगा व कृष्णा या नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? तर नरसिंहवाडी हे शहर वसलेले आहे पंचगंगा व कृष्णा या नद्यांच्या संगमावर. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील जे धबधबे आहेत त्यावरती आपण प्रश्न पाहूयात. तर पहा, मार्लेश्वर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे मार्लेश्वर हा धबधबा. नेक्स्ट आहे, आंबोली हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे आंबोली हा धबधबा. ठोसेघर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे ठोसेघर हा धबधबा. सहस्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर पैनगंगा या नदीवर आहे सहस्रकुंड धबधबा. आणि मित्रांनो, सहस्रकुंड हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाचा धबधबा कोणता? तर दरकेसा हा धबधबा आहे गोंदिया जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा धबधबा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात आपल्या महाराष्ट्रातील जे गरम पाण्याचे झरे आहेत ते पाहूयात कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. तर पहा, वज्रेश्वरी व गणेशपुरी हे गरम पाण्याचे झरे हे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. राजापूर हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे राजापूर हा गरम पाण्याचा झरा. नेक्स्ट आहे, नांदेड जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कुठे आहेत? तर उनकेश्वर या ठिकाणी आहेत. नेक्स्ट आहे, यवतमाळ जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत? तर कापेश्वर या ठिकाणी आहेत. उपनदेव व चांगदेव हे गरम पाण्याचे झरे कोणत्या ठिकाणी आहेत असा प्रश्न आहे. तर जळगाव या ठिकाणी आहे. आणि मित्रांनो, अमरावती जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कुठे आहेत? तर सालबर्डी या ठिकाणी आहेत अमरावती जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे. तर लक्षात ठेवा, यावरती 100% प्रश्न येईल. चला, पुढचा प्रश्न आहे आपला, खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? तर मुठा नदीवरती आहे खडकवासला हा धरण. नेक्स्ट क्वेश्चन, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर भीमा नदीवर आहे उजनी धरण. जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेल्या जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मित्रांनो, जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेल्या जलाशयाला नाथसागर असं म्हटलं जातं. चांदोली धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते? तर वसंतसागर या नावाने ओळखले जाते चांदोली धरणातील जलाशय. कोयना धरणातील जलाशयाला कोणत्या नावाने ओळखतात? तर शिवसागर या नावाने ओळखलं जातं कोयना धरणातील जलाशयाला. चला, पुढचा प्रश्न पहा, भंडारदरा हे धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आहे. तर पहा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते आहे? तर गंगापूर हे धरण आहे आणि ते आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये. चला, पुढचा प्रश्न, गंगापूर धरण हे कोणत्या नदीवर आहे असा प्रश्न आहे मित्रांनो. तर कोणत्या नदीवर आहे गंगापूर धरण? तर गोदावरी या नदीवरती आहे. पुढचा प्रश्न पहा, कर्नाळा हे प्रसिद्ध पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कर्नाळा हा प्रसिद्ध अभयारण्य आहे रायगड जिल्ह्यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. आणि हो मित्रांनो, ज्यांना कोणाला आपली GK GS PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. त्या PDF आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत ते सर्व टॉपिक कव्हर केलेले आहेत जे तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत मित्रांनो. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.